नमस्कार मित्रांनो, आज मी निघालोय कोकणाच्या एक खेडेगावात गणेश चतुर्थी आणि गौरी गणपती उत्साह साजरी करायला। आणि विविध पारंपरिक कार्यक्रम व अद्भुत संस्कृती एक्सप्लोर करायला या कोकणच्या सुंदर खेड्यातील अन्वेषण करणार आहोत। कोकण म्हणल्यावर आपल्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि तेथील प्रसिद्ध बीचेस आठवतात आणि हे सगळ्यांना आवडतं। परंतु त्याच्यापेक्षा जास्त मला ग्रामीण भाग खूप आवडतो। शांत वातावरण, रम्य निसर्ग आणि परंपरा व संस्कृती एक्सप्लोर करायला मला हे खूप आवडतं। असंच एक्सप्लोर करण्यासाठी मी आलोय नागलेवाडी पाली या गावात। रत्नागिरीपासून 20 किलोमीटर अंतरावर हे एक छोटंसं गाव आहे। कोकण म्हणजे फक्त समुद्र किनारा नाही, तर इथे अनेक खेडेगाव आहेत, निसर्गाची विविध आणि स्थानिक संस्कृती आहे। चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। सकाळचे 5 वाजता उठून मी आलो मिरज बस स्थानकावर। मिरज रत्नागिरी बस पकडून आणि सांगलीच्या कृष्णमाई नदीला ओलांडून मी आलो मलकापूरमध्ये। 10 मिनिटच्या विश्रांतीनंतर मी निघालो पुढच्या प्रवासाला। जात असताना सुंदर असा हा आंबा घाट पार पाडून मी पोचलो रत्नागिरी पालीमध्ये। सो फायनली मी ज्याच्यासाठी आलोय तो क्षण आला, म्हणजे गौरी गणपती। गौरीला घरी आणल्यावर गौरीला साडी व तिला सजवायला सुरुवात झाली। जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ संध्याकाळच्या 5 वाजल्यापासून आरतीला सुरुवात होते। इथे प्रत्येकाच्या घरी जाऊन श्रींची आरती करतात। पारंपरिक ढोलकी, टाळ आणि घुंगरूने ही आरती पार पाडते।
सर्व आरती झाल्यावर रात्री 10च्या पुढे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात आणि आज गौरीचा कार्यक्रम पार पडतोय. तसंच पुरुषांची झाकडी नाच सुद्धा पार पाडली. झाकडी नाच म्हणजे एक पारंपरिक कोकणी नृत्य आहे. ह्या नृत्यामुळे स्थानिक संस्कृती आणि परंपरा जपली जाते. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज गौरी गणपती विसर्जन. सकाळी लवकर उठून गौरी आणि गणपतीला नैवेद्य करायला सुरुवात झाली. सर्व घरांमधल्या श्रींची आरती घेऊन बाप्पा निघाले आपल्या घरी. हा एक भावनात्मक क्षण आहे. भक्तगण बाप्पाला निरोप देताना त्यांच्या मनात एकत्र भावनांचा विस्फोट होतो. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.
गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरुवे गुणगुरुवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय